नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. प्रिय अमूचा एक महाराष्ट्र देश हा, ही कविता असेल किंवा मंगल देशा पवित्र देशा ही कविता असेल. ह्याच बऱ्याचशा 2-3 कविता आपण आतापर्यंत कायम महाराष्ट्र दिनी ऐकत असतो. म्हणून मी म्हटलं की आज जर एक नवीन काहीतरी वेगळी कविता बघूयात. म्हणून मी एक कविता शोधली. ती आहे स्पृहा जोशींची. मागच्या वर्षीच्या महाराष्ट्र दिनी त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही कविता टाकली होती. सो ती कविता आज मी तुमच्यासमोर महाराष्ट्र दिनानिमित्त सादर करणार आहे. तर आपल्या महाराष्ट्राला संस्कृतीचा, परंपरेचा, अन्यायाविरुद्ध लढण्याचा असा खूप मोठा श्रीमंत वारसा लाभलेला आहे. तसेच महाराष्ट्र आधुनिक ज्या काही गोष्टी आहेत त्यांनासुद्धा स्वीकारण्यात कायमच अग्रेसर असतो. म्हणून ह्या जुन्या आणि नव्या गोष्टींची सांगड घालून महाराष्ट्र आपण अजून पुढे नेऊयात असं कवयित्रींचं म्हणणं आहे. तर ऐकूयात आपण ही कविता. मज महाराष्ट्र माझा समृद्ध हासरा हवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. मज महाराष्ट्र माझा समृद्ध हासरा हवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. मी उंच भरारी घेतो इतिहासाच्या पंखांनी, मी माझी ओळख देतो शिवबाच्या पोवाड्यांनी. मी उंच भरारी घेतो इतिहासाच्या पंखांनी, मी माझी ओळख देतो शिवबाच्या पोवाड्यांनी. मी महाराष्ट्र धर्माचा शब्दार्थ शोधतो नवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. मी महाराष्ट्र धर्माचा शब्दार्थ शोधतो नवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. या मंगल चैतन्याची पालखी मला वाहू दे, केशरी पहाटेसाठी हाती मशाल घेऊ दे. या मंगल चैतन्याची पालखी मला वाहू दे, केशरी पहाटेसाठी हाती मशाल घेऊ दे. आनंदी शांत उद्याचा कैवल्याचा निज ठेवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. आनंदी शांत उद्याचा कैवल्याचा निज ठेवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. ही काळी काळी माती अन सह्याद्रीची छाती, मी पसायदाना संगे जोडीन नव्याने नाती. ही काळी काळी माती अन सह्याद्रीची छाती, मी पसायदाना संगे जोडीन नव्याने नाती. ही परंपरा श्रीमंती नवबहराचा मी दुवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. ही परंपरा श्रीमंती नवबहराचा मी दुवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. मज महाराष्ट्र माझा समृद्ध हासरा हवा, मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा. अशा प्रकारे इतिहासाची जाण ठेवून आणि नवीन आशांची सांगड घालून आपण आपल्या महाराष्ट्र राज्याला अजून पुढे नेऊ शकतो असं कवयित्री यात म्हणतात. आता नेमकं आपल्या देशाला किंवा राज्याला पुढे नेण्यासाठी नेमकं काय करावं लागतं? इतक्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. पण काही काही लहान गोष्टी नक्कीच असतात ज्या आपण करू शकतो. त्याने नक्कीच आपल्या देशाची, राज्याची प्रगती होऊ शकते. त्या अगदी आपला कचरा जसा आपण आपल्या घरात टाकतो तसा पूर्ण देश असेल किंवा पूर्ण राज्य असेल हे सुद्धा आपलं घरच आहे. त्यामुळे आपला कचरा बाहेर न टाकणं असेल, स्वच्छता राखणं असेल, रस्त्यावर न थुंकणं असेल, ट्रॅफिक सिग्नल्स फॉलो करणं असेल, एकमेकांना मदत करणं असेल, अर्वाच्य भाषा पब्लिकमध्ये न वापरणं असेल किंवा लोकांना त्रास होईल आजूबाजूला असं पब्लिक प्लेसमध्ये न वावरणं असेल, अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. मला वाटतं मी लहानपणापासून जी मराठी माणसं आहेत त्यांनी ऐकलंच असेल की मराठी माणूसच ना मराठी माणसाचे पाय खेचतो. बास ना, आता किती वर्ष आपण अजून हे ऐकणार आहोत. हे थोडं थोडं कमी होत चाललंय. पण मला तेच होतं की आता आपण बस झालं, आता आपण सगळे मिळून सगळे एकत्र पुढे जाऊयात. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, असं जे आपण ऐकतो की सर्वांनी मिळून पुढे जाऊयात. एकटं एकटं जाण्यापेक्षा, एकमेकाचे पाय खेचण्यापेक्षा सर्वांना मदत करून, सर्वांना प्रोत्साहन देऊन आपण छान मराठी माणसं ही प्रगती नक्कीच करू शकतो. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी पाळून आपण आपलं राज्य, आपला देश
पुढे नेऊ शकतो. म्हणून या महाराष्ट्र दिनी आज 1 मे 2024ला आपण एक छोटासा आपल्या मनातच ठरवून घेऊयात, की ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला पाळता येत असतील, स्वच्छतेबाबतीत असतील किंवा ट्रॅफिक सिग्नल्स आणि ह्या गोष्टी ज्या मी मगाशी बोलले त्या बाबतीत असतील, ते एक आपण असं मनातल्या मनात एक स्वतःला सांगूयात, की बाबा नाही, आजपासून आपण थोडंसं काहीतरी आपल्या रुटीनमध्ये, आपल्या वागण्यामध्ये बदल करूयात, जेणेकरून आपल्या देशाला, आपल्या राज्याला आपली मदत होईल. आपणही त्या प्रगतीमध्ये छोटासा खारीचा वाटा उचलू शकू. तर हा व्हिडिओ आणि ही कविता तुम्हाला कशी वाटली हे माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि अर्थातच जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप लोक येतात, व्हिडिओज बघतात आणि सबस्क्राईब न करताच निघून जातात. असं करू नका, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा. आणि बऱ्याचशा कविता आहेत, वेगवेगळे व्हिडिओज आहेत, ते सुद्धा नक्की बघा. आणि जर तुम्हाला आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज पाहत राहा. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.